आणि आताची एक महत्त्वाची बातमी, सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल आहेत। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज मतदान होतंय, मात्र सकाळपासूनच किरण सामंत नॉट रिचेबल आहेत। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। नारायण राणे यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली होती, ते उमेदवार आहेत महायुतीचे आणि किरण सामंत हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतलेली आहे आणि आपण नारायण राणे यांना बळ देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र सकाळपासूनच किरण सामंत हे नॉट रिचेबल असल्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते, मात्र या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांच्याकडून। अमोल, का अधिकचे अपडेट्स मिळतात? किरण सामंत नॉट रिचेबल आहेत, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरलाय। हो, नक्कीच किरण सामंत यांच्याशी आम्ही सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र किरण सामंत यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल लागतोय। सकाळी आम्ही त्यांच्या घरी देखील गेलो होतो, मात्र सकाळी घरी देखील त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। उदय सामंत यांनी पालीच्या त्यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं आहे। त्यांचे वडील अण्णा सामंत आणि त्यांची आई देखील यांनी देखील त्यांनी मतदान केलेलं आहे, मात्र किरण सामंत मतदान केंद्रावरती दाखल झालेले नाही। त्यांचा फोन लावण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यांचा फोन जो आहे तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर लागतोय। मात्र एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय। अमोल, आपण पाहतो ते अनेकदा चर्चेमध्ये असतात, काही वेळेला व्हॉट्सअप स्टेटस ठेवत असतात, काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीची विधानं करत असतात। त्यांनी नारायण राणे यांना योग्य पद्धतीने ताकद देऊ, जोरदार त्यांचा प्रचार करू असं म्हटलं होतं, मात्र आज मतदानाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशीच ते नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे चर्चांना उधाण सुद्धा आलेलं आहे आणि कार्यकर्ते सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहेत। कसं पाहायचं याकडे? नक्कीच किरण सामंत हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून, मात्र त्यांना तिकीट न मिळता नारायण राणे यांना तिकीट मिळत म्हणतात कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एकंदरीत नाराजी होती। मात्र त्यानंतर किरण सामंत यांनी सारवासारव करून आपण नारायण राणे यांचा प्रचार जो आहे तो करणार असल्याचं सांगितलं होतं आणि कार्यकर्ते देखील प्रचारामध्ये सहभागी झाले होते। किरण सामंत देखील ठिकठिकाणी सभेमध्ये देखील उपलब्ध होते। मात्र आज जो मतदानाचा दिवस आहे, या मतदानाच्या दिवशी किरण सामंत वास्तविकता बूथवरती असायला पाहिजे होते, ठिकठिकाणी असायला पाहिजे होते, मात्र ते कुठेही दिसत नाहीये। त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल लागतो, त्यामुळे एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालेले। किरण सामंत नेमके कुठे आहेत त्याचा अगदी धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल आहेत। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय।